काल रातच्या सोप्यावर झोपलेलो तो आंगरास दुखत होता. मग उठलो ना पाणी तापवूनशी पीत घेतला. मग पाणी पिऊनशी फ्रेश झालो ना नाश्ता बनवीत घेतला. नाही चपातीला बोलावा मला माहित माझी चपाती कॅमेरा लावल्यावर फुगत नाही. तर मी पहिली चपाती केली तर रास भारी फुगली. दुसऱ्या चपातीला कॅमेरा लावला तर ती फुगलीच नाही. आता हिच्या टायमाला मी कॅमेरा ऑन ठेवून साईडला ठेवला आणि जेव्हा चपाती फुगली तेव्हा सेट केला. माझ्याशी जास्त ते चपातीचेच नखरे. चपात्या करूनशी मग नाश्त्याला स्क्रॅम्बल एक करीत घेतला. आता तेल रास कमी होता म्हणून चिक्कीत होता, नंतर ना बरोबर झाला. मग घेतला नाश्ता करीत. यो नाश्ता मला रास पटत ना. आज अख्खा दिस मी झोपूनच काढला. रोज माझी स्वतःशीच कंप्लेंट असतं की माझी झोप होत नाही. मग 5-6 वाजता पप्पाला सांगला माझ्यासाठी सूप आण. सकाळचे 2 चपात्यांवरच होतो, काहीच खाल्ला नव्हता. मग सूप पीत घेतला. इथं सूप पीत घेताना लागली या दोघांची परत भांडण. आमच्या आईला कवरे टाइम सांगितलंय का मशेरी लावू नको, तरी पण ती एका कानाने ऐकतं ना दुसऱ्या कानाने सोडून देतो. मोठे काकांनी वैष्णव देवीचा प्रसाद पाठवला होता. मम्मीने सर्व अक्रोड असं फोडूनची घेतलं. आता हे अक्रोड रोस्टेड होत म्हणून हाताने पण फुटतात. हे अक्रोड वैष्णव देवीलाच भेटतात. याच्यात अजून ड्रायफ्रूट टाकून लाडू करीन म्हणून सर्व अक्रोड फोडूनची घेतलं. याची रेसिपी तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवते. आज दिवसभरात करण्यासारखं काहीच नव्हता म्हणून मी काहीच नाही दाखवलं. आता आपले लाईफस्टाईल ब्लॉग रिअलिटीवर होत, जेवढ्या माझ्या लाईफस्टाईल मध्ये रिअल गोष्टी होतात त्या दाखवायचा प्रयत्न करते. आजसाठी एवढंच. आता भेटू द्या. बाय.